नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 6 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आता इथे छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती दाखवलेली आहे. आणि तेव्हा शेणू-सुतार जो असतो तो पेढे घेऊन आता गणपती बाप्पाकडे येत असतो. आणि त्यानंतर तो गणपती बाप्पाच्या पायाशी ते पेढे ठेवतो आणि बाप्पाला नमस्कार करत असतो आणि म्हणतो, हे गणपती राया नवसाला पावलास रे बाबा, अशीच कृपा राहू दे रे देवा. आणि असं तो नमस्कार करत बाप्पाशी बोलत असतो. आणि इतक्यातच मागून गंगाधर शास्त्री तिथं येतात आणि तेव्हा मागूनच ते त्यांना बघत असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हे कोण? महादेव शास्त्री तर नाहीत ना? म्हणजे त्याचा तो शेणू-सुताराचा जो पेहराव असतो त्यावरून त्यांना तसं वाटतं की ते महादेव शास्त्री आहेत. आणि ज्या वेळेस आता शेणू-सुतार मागे वळून बघतो म्हणजे तो गोल फिरून बाप्पालाच नमस्कार करत असतो. आणि तेव्हा गंगाधर शास्त्रींच्या सोबत जो असतो तो गंगाधर शास्त्रींना म्हणतो, तुम्ही फसलात, हे महादेव शास्त्री नाही, हा तर शेणू-सुतार आहे. आणि ते बघितल्यानंतर गंगाधर शास्त्रींना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, सुतार आणि याची एवढी हिंमत, दुटांगी करवत, जरीकाठीचं धोतर आणि मखमली पैरण. सुतार माझला वाटतं आडाचं पाणी वळचणीला निघाले. आणि असं ते बोलत बोलत आतमध्ये चाललेले असतात. तर तेव्हा शेणू-सुतार तिथून निघालेला असतो आणि जाता जाता तो गंगाधर शास्त्रींचा नमस्कार करून जातो. आणि गंगाधर शास्त्री तर खूप चिडलेले असतात आणि ते आतमध्ये जात रागाने लालबुंद झालेले असतात. आणि इतक्यातच मागून आता ज्योतिसुद्धा येतो आणि तो शेणू-सुतारांना बघून त्यांना नमस्कार करतो. आणि त्याच्यासोबत सावीसुद्धा असते आणि हे दोघे बोलत असतात. आणि तेव्हाच आता गंगाधर शास्त्री मागे वळून त्याच्याकडे रागारागाने बघू लागतात. आणि इतक्यातच ज्योती आता आतमध्ये येतो आणि गंगाधर शास्त्रींना म्हणतो, शास्त्री बुवा, मी गोविंद माळ्यांचा ज्योती पोलांचा हिशोब घ्यायला आलतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, तू हिशोब घेणार माझ्याकडून? कृष्णाजी कारकुनाकडे पाठवून देतो, जा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो त्यासनी काय दिला, मला काय दिला, एकच. तर गंगाधर शास्त्री रागारागात म्हणतात, गोपाळ, याचा काय तो हिशोब करून टाक, जा. तर तेव्हा गोपाळ तिथून जात असतो तर ज्योती आता त्याच्या मागे निघून जातो. पण सावी मात्र तिथेच बाहेर उभी असते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांच्या सेवकाला आपल्याजवळ बोलवतात आणि म्हणतात, पुन्हा सगळा हिशोब करावा लागणार. जरीकाठीचं धोतर, मखमलीचं पैरण, कोशा, पटका, पायात जोडा, ही बैती बरोबरीला आली काय, याचा हिशोब करावाच लागेल, असं सांगून त्याला आदेश देतात. तर तेव्हा तो सुद्धा त्यांचा आदेश पाळतो आणि तिथून निघून जातो. आणि सावी अजूनसुद्धा तिथेच मागे उभी असते आणि ती गणपती बाप्पाचं मंदिर छानपैकी असं बघत असते मन भरून. आणि इतक्यातच आता ज्योती हिशोबाचा कागद घेऊन तिथून बाहेर येतो आणि सावीला म्हणतो, निघूया का आपण? तर तेव्हा सावीसुद्धा हो म्हणते आणि आता हे दोघे तिथून निघून जाऊ लागतात. आणि इकडे आता शेणू-सुतार चाललेला असतो आणि त्याच्या मागोमागच हे ज्योती आणि सावीसुद्धा निघालेले असतात. आणि शेणू-सुतार आता जाता जाता एकट्याला भेटतो आणि त्याची गळा भेट वगैरे घेतो. आणि तेव्हा आता ज्योती आणि सावी तिथून पुढे होतात थोडेसे. आणि तेव्हाच आता ज्योतीला सुद्धा त्याचा मित्र गाठ पडतो. तर तेव्हा ज्योती परत थोडासा मागं फिरतो आणि त्याची भेट घेत असतो. आणि तेव्हा शेणू-सुतार आता पुढं चालू लागतात. आणि तितक्यातच शेणू-सुताराला कोणीतरी त्याच्या अंगावरती घोंगडं टाकतं आणि दोघंजण येऊन त्याला पकडतात. आणि सावी ते सर्व काही बघत असते. तर तेव्हा शेणू-सुतार दंगा करू लागतो, अरे कोण आहे तुम्ही, सोडा मला, अरे कोण आहे तुम्ही, सोडा सोडा मला. तर तेव्हा सावीसुद्धा दंगा करू लागते आणि ज्योतीला हाक मारू लागते, अव इकडं या. तर तेव्हा ज्योती लगेचच त्याच्या मित्राला सांगतो आणि सावीजवळ येतो आणि विचारतो, काय झालं? तर तेव्हा सावी म्हणते, सुतार काकासनी ते, असं म्हणून त्या दिशेने हात करते. तर तिथून शेणू-सुताराला त्यांनी गायब केलेलं असतं. आणि समोर बघितल्यानंतर सावीला तर धक्काच बसतो. तर इकडे आता शेणू-सुताराला घेऊन ते लोक एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये घेऊन आलेले असतात आणि त्याला जोरजोराने लाथाबुक्क्याने मारत असतात. तर शेणू-सुतार दंगा करत असतो, अरे का मारता मला, का मारता? तर इतक्यातच आता गंगाधर शास्त्री तिथं येतात आणि जोराचे त्याच्यावरती ओरडतात आणि त्याला म्हणतात, शेणू-सुतार ना तू? तर तेव्हा शेणू-सुतार वय जी असं म्हणतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याच्यासमोर खाली बसतात आणि म्हणतात, काय रे, मस्ती आली का तुला? तर शेणू-सुतार विचारतो, माझं काय चुकलं जी? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, काय चुकलं? जरीकाठाचं धोतर का नेसलास? आणि नेसलास ते नेसलास, वर पुण्याच्या बाजारपेठेत फिरलास,
देवळात आलास? तर शेणूसुतार आता घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, माफ करा, मला माफ करा. तर गंगाधर शास्त्री त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात, शिंच्या आमच्याशी बरोबरी करतोस, आम्हाला खाली बघायला लावतोस, आमचा अपमान करतोस. अरे हे पवित्र शास्त्र तू उलटवायला बघतोस. खिसा कुळकुळला म्हणून रुबाब करायला लागलायस. आज तू ते जरीकाठीचं धोतर नेसलास, उद्या शिंपी साडी ते करवत काठीचं धोतर नेसतील, परवा ती कोळ्याची बाई पैठणी नेसल, ढोल ढक्कलवाड फेटा बांधतील आणि ते म्हार आपल्या गळ्यातलं गाडगं फोडून तिथं सोन्याचं मणी घालतील. तू सुतार आहेस, तू बैलगाडीचं चाक तयार करतोस म्हणून हे काळाचं चाक उलटं फिरवायला निघालास का काय रे शेणू, असं म्हणून त्याच्यावरती जोराने ओरडतात. तर शेणू सुतार म्हणतो, नाही नाही, म्या घसरलो जरा, पण जिथं 2 मारायचं तिथं 4 मारा, पण मला माफ करा, सोडा, मला सोडा. तर गंगाधर शास्त्री अजून जोराने त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात, या पेशव्यांच्या पुण्यात दुटांगी जरीकाठ धोतर नेसायची हिंमत कशी काय केलीस तू? तर तेव्हा शेणू सुतार म्हणतो, मला नातू झाला त्या आनंदात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, आनंद कितीही झाला, उकळ्या कितीही फुटल्या, तरी पायरी सोडायची नसते, माहिती आहे ना तुला, आणि तू ती सोडलीस, माजुरी झालास. आणि त्यानंतर रागारागात उठून उभा राहतात आणि म्हणतात, ज्या कमरेवरती याने धोतर नेसायची हिंमत केली त्या कमरेखालचा तुला कापून टाका याचा. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता शेणूसुतार जोराने दंगा करू लागतो, म्हणतो, सोडा सोडा, मला सोडा. आणि असं तो बोलत असतो तर तेव्हा दोन्ही माणसं त्याला खेचत तिथून घेऊन जाऊ लागतात. तर तेव्हा शेणूसुतार ओरडतच असतो, सोडा पंत सोडा, परत असं होणार नाही पंत. तरीसुद्धा गंगाधर शास्त्री त्याचं काही एक ऐकून घेत नाहीत आणि ती 2 माणसं त्याला खेचत तिथून घेऊन जातात. आणि त्यानंतर तिकडून जोराचा आवाज येतो आणि त्यानंतर आता इकडे दादा बोलत असतात. शेणूसुतारानं दिलेला पेढा तोंडात विरघळायच्या आधीच ही वार्ता आली, जरीकाठीचं धोतर दुटांगी नेसलं म्हणून एवढी मोठी सजा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, काय नाही दादा, हे बघा आगाऊपणा नडलाय त्याला, दुसरं काय नाही. मी म्हणतो, कशाला एवढा आगाऊपणा करायला जायचं, कशाला भूदेवाची बरोबरी करायला जायचं. गावातनं पायातलं जोडं घालून फिरला तिथवर ठीक होतं हो, पर आता हे दुटांगी धोतर, हे म्हणजे जरा लईच झालं ना दादा. शेणूसुताराला कळायला पाहिजे होतं बघा. तर इतक्यातच ज्योती आणि सावीसुद्धा तिथं आलेले असतात. तर ज्योती सांगू लागतो, आमच्या मोर महागणपतीच्या मंदिरात भेटला होता. तर सावी सांगते, अन गणपतीला पेढं बी ठेवलं. तर तेव्हा दादा म्हणतात, हां, तिथंच नजरेला पडला असणार आहे, पर लई वंगाळ झालं. तर तेव्हा ज्योती पुढं येतो आणि दादांना म्हणतो, दादा, हे वंगाळ जर थांबवायचं असेल तर शिकलं पाहिजे. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच थोडासा धक्का बसतो, कारण ज्योती आता परत शिक्षणाचं नाव काढत असतो. तर दादा आता उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, काय म्हणालास? हे बघ ज्योती, हे असं परत बोलू नकस. तर राजाराम म्हणतो, आणि हे बघ ज्योती, कोणी बी शिकू दे आणि किती बी शिकू दे, अरे हे देवाधिकाचं शास्त्र बदलणं एवढं सोपं नाही, कळलं का तुला? तर दादा म्हणतात, अरे कापडाबरोबर बरोबरी केली म्हणून शेणूसुताराचं कुलं कापलं, नशीब पायात जोडं घातलं म्हणून पाय तोडलं नाही. तर राजाराम म्हणतो, हां, आणि तोडतील बी, त्यांना तो अधिकारच आहे, त्यासाठीच आपण आपल्या पायरीनं राहायचं. हे बघ ज्योती, 2 दमड्या आपल्या जवळ आल्या म्हणून ताळतंत्र सोडायचा नाही. तर ज्योती म्हणतो, पर अण्णा, जे काय घडले ना ते मला मान्य नाही. तर तेव्हा राजाराम पुढे येतो आणि म्हणतो, अरे पर कोण आहेस तू आणि तुला एवढं ताव धरायला काय झाले, गप बस जरा. तर तेव्हा सावी म्हणते, पर दादा इथं फौजदार नाहीत का? तर सावीचा हा प्रश्न तर एकदम योग्यच असतो आणि दादा म्हणतात, सुनबाई, फौजदार कोतवाल याच्याशी काय संबंध आहे? सुनबाई, आता मला सांगा, आपल्या मळ्यात फुलं तयार होत्यात, झेंडू, गुलाब, मोगरा, पारिजात, प्रत्येकाचं रंगरूप वेगळं, मोगऱ्याची जातकुळी वेगळी, जाई जुई बकुळीची जातकुळी वेगळी, मोगऱ्याच्या रूपाला गुलाबाचं फूल लागतं का? तर तेव्हा सावी नाही असं म्हणून मान हलवते. तर तेव्हा दादा म्हणतात, नाही नवं, झेंडू पारिजातकाचा वास मला येऊ द्या असं म्हणतो का? नाही देवा, ते राखतात नवं त्यांचा धर्म, तवा माणसांनी बी आपला धर्म राखावा. एखाद्या चप्पल बनवणाऱ्यानं ते काम सोडून मंत्र म्हणू नये किंवा गळ्यातलं गाडगं फोडून डोसक्यावर दुधाची घागर घेऊन गवळ्याचा धंदा करू नये.
तर ते राजारामला सुद्धा पटत असतं आणि तो म्हणतो, "वय वय तर आता लोहार घिसाड्यानं कुऱ्हाडी खुरपी करायचं सोडून सोन्याचं दागिनं घडवायला लागलं तर शोभल का ते आणि बरं दिसेल का ते? शेणू सुताराला धडा मिळाला ते बरंच झालं." आणि असं तो म्हणत असताना इकडे सावी आणि ज्योतीला तर धक्काच बसत असतो. तर राजाराम पुढं म्हणतो, "किती आकडत गेलात ता हितनं त्यो?" तर तेव्हा ज्योती परत पुढे बोलत असताना दादा रागारागात उठून बोलतात, त्याला म्हणतात, "अरे पाण्यात राहून माशाशी वैर कशाला घ्यायचं? शास्त्राचं रक्षण करणं हे त्यांचंच काम आहे आणि ते करतात. आपण आपला उद्योग बघायचा." असं म्हणून फुलाची करंडी घेऊन ते बाहेर जातात. तर ज्योतीसुद्धा त्यांच्या मागे मागे जातो आणि तो सुद्धा थांबत नसतो आणि तो विचारतो दादांना, "पर दादा तुम्हासनी ह्यो अन्याय मान्य आहे?" तर दादा त्याला म्हणतात, "कसला अन्याय र? अरे ग्रंथात लिहिलंय हे समद, कोण बदलणार आहे देवा हे?" तर ज्योती म्हणतो, "त्याचं उत्तर शिकल्याशिवाय सापडणार नाही आहे दादा." तर तेव्हा सावीला मित्रांनो इकडं सगळं जे काही ती आता बाहेर फिरून आलेली असते, तिने जे काही काही बघितलेलं असतं ते सगळं काही तिला आठवत असतं. तर दादा आता थोडेसे हळवे होतात आणि ज्योतीला म्हणतात, "ज्योती लेकरा, अरे मळ्यात जाणार आहेस हे ठरवलंयस नवं मनात, मग आता हे परत कुठून शिक्षणाचं काढलंयस? हे बघ ज्योती, हे असं खाजवून परत खपली काढू नगस. मी हात जोडतो तुझ्यासमोर." असं म्हणून ते चक्क हात सुद्धा जोडतात ज्योतीसमोर आणि म्हणतात, "अरे माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. जर का तुला कमी जास्त काय झालं तर म्या स्वतःला माफ करू शकणार नाही. म्हणून सांगतो या, हे शिक्षणाचं खूळ डोसक्यातून काढून टाक. अरे भूदेवाशी आपण बराबरी करू शकत नाही. त्यांच्या मोहरं नमावंच लागतंय. समधी नमत्यात." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "गोरासाहेब सोडून ती त्यांच्या मोहरं नमत्यात का? नाही, कारण गोरासाहेब शिकलाय म्हणून." तर तेव्हा दादा म्हणतात, "आता काय सांगू देवा तुला? ज्योती, अरे या फंदात पडू नगस. आता म्या काय पाया पडू का तुझ्या?" असं ते एकदम कळवळीने बोलत असतात मित्रांनो. आणि त्यानंतर आता डोळ्यात पाणी घेऊन तिथून ते निघून जातात. तर तेव्हा ज्योती मनातल्या मनात म्हणतो, "दादा, मला तुमची तगमग कळतीया, पर शिक्षणाला समधी मान देत्यात. म्हणून तर 7 समुद्रापार गोरासाहेब हितं आलाय. त्यो गोरासाहेब हितं येऊन राज्य करायला लागला, कारण शिक्षण. दादा म्हणून शिकलं पाहिजे." आणि तेव्हा राजाराम तर मागून तिथून निघून गेलेला असतो, पण सावी मात्र तिथेच उभी असते आणि ती ज्योतीकडे एकसारखी बघत असते. आणि त्यानंतर रात्री मित्रांनो ज्योतीच्या मनामध्ये अजूनसुद्धा तोच राग असतो आणि त्या रागात तो म्हणजे नेहमीसारखं इकडं तिकडं एरझाऱ्या मारत असतो आणि तो मनातल्या मनात बडबडत असतो, "शेणू सुतारावरती अन्याय झाला. जे झालं ते वाईट झालं. एखाद्या बलुतेदाराला आनंदी होण्याचाही अधिकार नाही. जायबंदी केला त्याला." असं तो बडबडत एरझाऱ्या मारत असतो आणि त्याच्या हातामध्ये पुस्तक असतं मित्रांनो. आणि इतक्यातच सावी तिथं येते आणि त्याला म्हणते, "अहो चला जेवायला." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही, मला भूक नाही." तर तेव्हा सावी म्हणते, "दादा बोलल्यात की तुम्हासनी घेऊनच यायला." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "दादासनी सांग म्या नाही येणार आहे." तर सावी कपाळालाच हात लावते आणि ज्योती परत आपल्या एरझाऱ्या मारू लागतो. तर सावी आता खाली उतरत येते आणि त्याच्या आडवीच उभी राहते आणि म्हणते, "अहो दादांनी तुम्हासनी एवढं समजावलं की फुलं जशी त्यांचा त्यांचा धर्म पाळतात, याचा रंग त्याला नाही, त्याचं रूप याला नाही, तसं माणसांनीही वागावं आणि हेच बरं. आता रमा माझी मैत्रीण, तिच्या आईला आवडत नव्हतं म्हणून म्या तिला खिडकीतूनच फुलं द्यायचे आणि हात बी लावायचे नाही." तर तेव्हा ज्योती चिडतो आणि विचारतो, "पण का का हात लावायचा नाही?" "सावित्री, फुलं वेगवेगळी जरूर आहेत, पर ती जर एकत्र गुंफली ना तर एक सुंदर हार तयार होतो. देवाला शोभून दिसतं का नाही? शेणू सुताराबरोबर जे काही घडलंय ना ते मला नाही आवडलं. एवढा निर्दयीपणा का न कशासाठी?" तर तेव्हा सावी म्हणते, "अव चला आता, दादा ताटावरती बसलेले आहेत, चला लवकर." असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जात असते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "दादांचं ठीक आहे, पर अण्णा बी तसंच म्हणतात. सुताराला धडा मिळाला ते बरं झालं." तर तेव्हा सावी म्हणते, "म्हणू द्या की त्यासनी, तुम्ही कशाला आगपाकड करताय?" तर ज्योती आता परत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "कशाची आगपाकड? समधी मूग गिळून गप बसतात ना, म्हणून या अशा लोकांचं फावतं. आणि तूच विचारत होतीस ना, पुस्तकात एवढं ज्ञान असतं का? तर होय, पुस्तकात लई ज्ञान असतं. त्यामुळे काय बरं काय वाईट हे आपल्याला कळतं.
असं बोलत असताना तो पुस्तकामधून लेखणी बाहेर काढतो आणि ती लेखणी सावीसमोर धरतो आणि सावीला म्हणतो, ही लेखणी पाहिलीस का? हिच्यात तलवारीपेक्षा जास्त धार आहे. ही लेखणी, हे पुस्तक, हे लई ताकदवान आहेत. तर तेव्हा त्या सावीला सुद्धा त्याची गोष्ट पटते आणि ती म्हणते, खरंच मला पटलं तुमचं. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पटलं ना, आता तरी कळतंय का म्या शाळेत जायचं का म्हणतोय ते? तर तेव्हा सावी म्हणते, वय आता मी पुन्हा दादांशी बोलून बघते. म्या मागं तुम्हासनी शब्द दिला होता, पर ते मला पुरा करता आला नाही, पर आता म्या करीन, असं म्हणून ती ज्योतीला शब्द देते मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतीची आई आवरावर करत असते आणि तेव्हा दादा तिथं येतात. म्हणजे ते बाहेरून कुठून तरी आलेले असतात. तर तेव्हा ज्योतीची आई विचारते, का कुठं गेला होतात सकाळी सकाळी? तर तेव्हा दादा सांगू लागतात, म्हणतात, कुठं जातो या? समध्या पेटा सुमसाम. असं समजलं की तो शेणू सुतार घर सोडून रातोरात निघून गेला या. त्याच्या घराला टाळाय देवा. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर ज्योतीची आई सुद्धा घाबरते आणि म्हणते, अगो बाई, आता नाही म्हणजे असं भरलेलं घर कसं सोडून गेल्या? तर दादा म्हणतात, जाणार नाही तर काय होणार? उद्या पायात जोडं घातलं म्हणून कोणीतरी पाय कापत्याल, या भीतीनं गेला. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, जाऊ द्या, आता आपण तरी काय करणार? पण तुम्ही उगाच सावताला त्रास नका करून घेऊ. तर तेव्हा दादा म्हणतात, त्रास तर होतोच ग. आता मला सांगा, ज्योती काल काय म्हणाला? मळ्यात जातो म्हणाला का नाही? आणि आज म्हणतोय शिकलं पाहिजे. सांग म्या काय करू? या सगुणामुळे तो लाडावलाय. तर तेव्हा ज्योतीची आई आव असं म्हणत असते. तर दादा म्हणतात, गप्प बसा, तेच जबाबदार आहे या ज्योतीच्या हट्टाला, असं ते बोलत असतात. तर तेव्हा सगुणाव तिथं येते आणि तिनं ते सगळं काही ऐकलेलं असतं. तर तेव्हा दादा तिला म्हणतात, सगुणा हे बघ तू. तर तेव्हा सगुणाव म्हणते, नाही बरोबर आहे दादा, मीच लाडवून ठेवलंय ज्योतीला, पण तो लाड करण्यासारखा आहेच मुळी. तर तेव्हा दादा रागाला येतात परत आणि ज्योतीच्या आईला म्हणतात, ऐकलं का चिमणा, ऐकलं का? हे असं पाठीशी घातल्यानंतर पोरग शबरणार नाही वय? तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे दादा तू चिडू नको बाबा, नाहीतर पुन्हा मारशील बिरशील ज्योतीला हा. तर तेव्हा दादा म्हणत असतात, हाय का आता? तर सगुणाव म्हणते, दादा तुला एक सांगू का? तू किती पण त्याला दाबून ठेवलंस ना, तरी सुद्धा तो उपाळून वर येणारच आहे बघ. खरंच, अरे 4 चौघांच्या सारखा पोरगा आहे का तो? तुला आठवतं का तो लहानपणी जॉन साहेबांच्याकडं का यायचा माहितीये का? त्यांच्याकडची पुस्तकं, लेखण्या, भित्तीचित्र त्याला भारी आवडायची. त्यात रमून जायचा तो. अरे दादा, त्याला ना शिक्षण भारी आवडतं बघ, आणि त्याला शिकवणं हा एकमेव उपाय आहे बघ हा. तर तेव्हा दादा म्हणतात, कशाला धड्या अंगाला पिसा लावून घ्यायच्या, नाकासमोर चालायचं. तर तेव्हा सगुणाव म्हणते, दादा तू जातीवंत माळी आहे ना, जाईला, जुईला, मोगऱ्याला किती पाणी घालतात, त्याला कसं वाढवतात हे तुला ठाऊक आहे सगळं. पण पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड रोपण याला काय करशील दादा? अरे बुर्जाची भिंत फोडून वर येतं ते. कुठला माळी सांगू शकेल का याला किती पाणी लागतं आणि कसं काय एवढं फोपावून वर येतंय? कोण नाही सांगणार. पण म्हणून माळी पाणी घालायचं बंद करतो वय? आणि आता असं सगळं काही सगुणाव सांगत असे. तर तेव्हा त्या दादांना ते थोडं थोडं पटू लागतं, कारण सगुणावने उदाहरणच तसं जोरदार दिलेलं असतं. तर सगुणाव पुढं म्हणते, अरे ही वडा पिंपळाची झाडं माळ्याने पाणी घातलं नाही म्हणून उगवायची थांबत नाहीत. कसं आहे ना दादा, जिथं जे उगवायचं असतं का नाही तिथं ते उगवतंच. मी जॉन साहेबांच्याकडे जाऊन येते, आपण रात्री शांतपणे बोलू यावर, असं ते सर्व काही मित्रांनो बोलत असते. पण आता दादा आणि ज्योतीची आईसुद्धा एकदम शांतच झालेले असतात आणि त्यांना कळून चुकलेलं असतं की ज्योती म्हणजे पिंपळाचं आणि वडाचं झाड आहे, ते तर जोरदार उगवणारच. आणि आता सगुणाव तिथून निघून जाते आणि तेव्हा दादासुद्धा विचारात पडलेले असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दादा आता सावीसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात, ज्योतीची चिंता लागून राहिली आहे, त्याचा हा शिक्षणाचा हट्ट त्याच्या जीवावरती बेतू शकतो. त्याच्या शिक्षा लई मोठ्या आहेत. त्या कुणब्याच्या किसननं 4 मंत्र म्हटलं म्हणून 4 हिशेपाजून मुकं केलं देवा त्याला. आणि असं दादांनी सांगितल्यानंतर सावीला तो क्षण आठवतो सुद्धा, ज्यावेळेस तो मुका किसन पाणी मागत असतो. तर दादा पुढे म्हणतात, अन आता ह्यो ज्योती शिकून त्यांच्या पंक्तीला बसायचं म्हणतोय.
त्याच्या डोक्यातलं हे शिक्षणाचं खूळ काढून टाका सूनबाई, असं ते एकदम ज्योतीच्या काळजीपोटी सावीला सांगत असतात. आणि आता सावी मात्र दुविधेमध्ये पडलेली असते आणि ती आता त्यानंतर मनातल्या मनात बोलू लागते. म्हणते, एकीकडे नवरा आणि दुसरीकडं दादा, कुणाचं ऐकावं म्या? आणि मित्रांनो, आता सावी या सगळ्यामधून कशी मार्ग काढते ते खरोखरच बघण्यासारखं असणार आहे. आणि आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.